स्वयंस्फूर्तीनं आम्हाला मदत करणारे सर्व नागरिक, आजचा हा कार्यक्रम जो आहे हा म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा 1 याचं आज वरणगाव नगरपालिका एरियामध्ये हे आपलं तालुक्यातलं शेवटचं शिबिर आहे। त्याच्या आधी आपण 5 शिबिर घेतलेले आहेत। या 5ही शिबिरांना आपण जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या शिबिराचं एक महत्त्व म्हणजे महसुली सेवा सोबतच बाकी विविध जे विभाग आहेत, कृषी विभाग आहे, बीडीओ ऑफिस आहे, गट विकास अधिकारी यांचं कार्यालय आहे किंवा आणखी अन्य विभाग, महिला व बाल कल्याण आहे, नगरपालिका आहे, या सर्व विभागांची कामं जी आहे लोकांची ती एकाच छताखाली व्हावं हा त्याचा एक उद्देश आहे। त्या उद्देशाच्या अनुषंगाने आपण हे शिबिर नगरपालिका परिसरामध्ये आयोजित केलेलं आहे। यामध्ये लोकांची जी रुटीनची कामं आहे ती रुटीनची कामं तर होत आहेत, कार्यालयात सुद्धा पूर्ण होतात, परंतु काही विषय असे आहेत सर की जे आपल्याकडे काही अन्य इष्टांक नसल्यामुळे किंवा काही गोष्टी आपण करू शकत नाही। जसं पुरवठ्याचा एक विषय आहे, यांची नेहमी मागणी असते। ह्या 3 वर्षात आपण जवळपास 2000 लोकांना लाभ दिलेला आहे। त्यामध्ये विधवा आणि दिव्यांग लोक यांना आपण विशेषतः लाभ दिला आहे सर, काही परित्यक्त स्त्रिया, अतिगरीब महिला, परंतु अजूनही साधारणतः 1,500 ते 2,000 लोकांची इथून मागणी आहे आणि त्याचे अर्ज आपण स्वीकारत आहोत सर। आणि त्याच्या इष्टांकाची मागणी आपण शासनाकडे पाठवलेली आहे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेली आहे। एक पत्राची प्रत आपल्याला सुद्धा आम्ही देतोय सर, मॅडम सुद्धा एक प्रत देऊन टाका। आणि तो एक विषय आहे आणि त्याशिवाय बाकीचे आणि संजय गांधी योजना सर, मंत्री महोदय आहात, भुसावळच्या विकासामध्ये आपला बराच हातभार आहे सर आणि आपण ती खांद्यावर घेतलेली जबाबदारी आहे। आणि लोकांनी खूप चांगल्या आशेने आपल्याकडे मंत्री महोदय येत आहेत, म्हणजे आता ते इष्टांक आणणार आहेत असं मला 2-3 जणांनी म्हटलेलं होतं। आणि सर खरोखर 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आपल्याला इष्टांक आलेला नाही, आपण त्यात पाठपुरावा करावा सर, विनंती आहे सर। एक संजय गांधी योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांचे सेतू मार्फतच अर्ज येणं अपेक्षित आहे आणि सेतू मार्फत आम्ही आले तरच अर्ज स्वीकारतो, अन्यथा वैयक्तिक अर्ज आपल्याकडे स्वीकारले जात नाही। परंतु सेतूकडून आल्यानंतर त्यामध्ये त्रुटी राहू नये म्हणून आम्ही सेतू चालकांची सुद्धा सभा घेतलेली आहे आणि त्यांना सुद्धा समजावून सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी आपण त्यांना सांगायला पाहिजे की जेणेकरून प्रकरण हे त्वरित मंजूर होईल। या व्यतिरिक्त आपल्याकडे नवीन योजना आहेत, आपल्याकडे आहे बळीराजा पांदन रस्ते योजना। त्यातून आता त्याचे अध्यक्ष सुद्धा सन्माननीय ज्या मतदारसंघाचे आमदार महोदय किंवा आपले मंत्री महोदय आहेत ते त्याचे अध्यक्ष असतात, त्यांनी सुचवलेले व्यक्ती त्याचे अध्यक्ष आहेत। आपल्या तालुक्यामध्ये अनेक रस्ते बळकटी करण्यासाठी आता काम हाती घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याकडे एकल महिला जी आहे तिच्यासाठी सुद्धा चांगली योजना आहे। महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी आहेत, त्यांना मी मग बोलली होती की आपण यावं, रोजटकर मॅडम इथे आलेल्या असतील, कदाचित आलेले आहेत, तर त्यासाठी एकल महिलांसाठी पण चांगला प्रोग्राम आपल्याकडे आहे की त्या महिलांना सर्व लाभ मिळायला पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या योजनांचे लाभ त्या महिलेला मिळायला पाहिजे। यासाठी आपल्याकडे 2 मीटिंग झालेल्या आहेत, त्या जास्तीत जास्त संख्येने त्यांना लाभ देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मॅडम आपण त्यात वैयक्तिक मेहनत घ्यावी अशी आमची इच्छा आहे। नगरपालिका क्षेत्रातले असो किंवा ग्रामीण भागातले असो, सर्व महिलांना आपल्याला त्यात लाभ देण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे। आणि त्यानंतरचा विषय आहे तो म्हणजे 2 महत्त्वाचे विषय आपल्याकडे आता काम सुरू आहे। एक म्हणजे आपल्याकडे आता जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व नागरिकांना सूचना आहेत की आपल्याकडे प्रगणक येतील, प्रगणक आल्यानंतर ते आपल्या घराची यादी बनवणार आहेत। ती घराची यादी बनवताना आपल्याला काही प्रश्न ते विचारतील की माहिती आपल्याला देणं बंधनकारक आहे, आपल्याला कोणतीही माहिती लपवायची नाहीये। त्यामुळे आपल्याला जनगणनेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा आहे आणि जनगणनेचा 1 महिना जो आहे आता आपल्याला उद्यापासून आपल्याकडे प्रगणक येतील, 16 मे पासून तर 15 जून पर्यंत आपला हा कार्यक्रम आहे। त्यात प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा त्यांचा आय कार्ड त्यांच्याकडे राहील आणि आपल्याच एरियातले शिक्षक किंवा ग्रामसेवक, तलाठी असे हे लोक आहेत, त्यांना आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे, त्यांना खरी खरी माहिती आपल्याला सांगायची आहे। दुसरा एक प्रोग्राम आपल्याकडे लागू होतो आहे तो आहे 20 जून पासून, तो आहे SIR चा कार्यक्रम, मतदार यादी अपडेशन म्हणतो आपण त्याला। SIR मध्ये आता सध्या तुमच्याकडे सर्व BLO फिरत आहेत, ते करतायत 2002 ची जी मतदार यादी होती
त्यामध्ये तुमच्या आई वडिलांचं नाव कुठं होतं ती माहिती त्यांना द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यांच्याशी मॅप करून घ्यायचं आहे नाव, आणि ती माहिती आपण देणं, त्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. सर BLO पण इथं बसलेले आहेत आणि ते आपल्या घरोघरी सुद्धा येत आहेत. ह्या सर्व योजना सध्या सुरू आहेत. नव्याने ज्या योजना सध्या सुरू आहे, जे काम प्रशासनाकडून केले जात आहे, त्या सर्व योजनांना आपल्या सर्वांचा प्रतिसाद मिळावा, आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं एवढी विनंती करते आणि माझं प्रास्ताविक संपवते.